आणि यानंतरची बातमी वादळी पावसानं झालेल्या मोठ्या नुकसानासंदर्भातली। वादळी पावसानं केळी बागांचं अक्षरशः मोठं नुकसान केलंय। हिंगोलीच्या जिल्ह्यामध्ये केळी बागा उद्ध्वस्त झाल्यात। अनेक गावातील केळी बागा जमीनदोस्त झाल्यात। मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसानं हिंगोली जिल्ह्यामध्ये दमदार हजेरी लावली। असं असलं तरी सुद्धा या पावसासोबत आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वसमत तालुक्यातील बागलपारडी, कानोसा, खाजमापूरवाडी, दिग्रस, सालापूर, रेडगाव, वडगाव, सोमठाणा, दाभाडी आणि परजना यांसह अनेक गावातील केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटी यांनी। वसमत तालुक्यातील बागलपारडी यासह अनेक गावातील केळी बागेंचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि मी उभा आहे बागलपारडी परिसरातील केळी बागेमध्ये आहे। दादा, तुमचं काय नाव आहे? किती बाग होता तुमचा आणि कशी नुकसान झालेली, किती काय सांगा? माझं नाव गोविंद बागल आणि या शेतामध्ये जवळपास 4500 केळी होते। त्याच्यात जवळपास 80% वर पडल्यात आणि हे याच वर्षी नाही तर सतत हे 6वं वर्ष आहे। प्रशासनाच्या मतीने एकच मागणी आहे की जे आमचे सतत नुकसान होत आहे त्याच्यामध्ये कमीत कमी आम्हाला जे समजा आमचं नुकसान झालं त्याच्या 50-55% तरी मदत मिळालीच पाहिजे। कारण आज हा भाग जरी आम्हाला दुरुस्त करायचा म्हणला तरी आम्हाला 1.5-2 लाख रुपये दुरुस्त करायला येते, म्हणजे बाहेर काढण्यासाठीच येते। बागलपारडीमध्ये जास्तीत जास्त चक्रीवादळ फिरलं। इथं अनेक मळे, जवळजवळ गावातले 80% मळे याच्यामध्ये गेलेले आहेत। प्रत्येक शेतकऱ्याला कॉम्पिटिशनची शेती आहे आमच्या इथं। प्रत्येक जण उत्तम पद्धतीने शेती करतो। जवळजवळ प्रत्येक, आता सांगितलं तसं 100 ते 125 रुपये पर झाडाला खर्च येतो आणि उत्पन्नाची अपेक्षा 200-300 रुपये पर झाडाला मिळतात, पण आज 50 रुपये व्हायचे नाही। श्रीधर वाळवंटी, जय महाराष्ट्र न्यूज, बागलपारडी, हिंगोली।